सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी ताई. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. वंदे श्रीमद् रामं सद्गुरुमती शांती सीतया कामाधारी भवजधो बोधसेतु करं पंचीकरण व्याख्या सुनाथ करोम्यहं संस्कृत वाग्ज्ञाना गुरुजस भाषया गणाधडानो ब्रह्मतयो जीवने एटने देहमाने पोते आपणे ते सारू परे 84 लक्ष योनीने परिपामे जन्म मरणने. आवाज आहे सर्वांना? याला राहिलं खरखरतोय माऊली आवाज खरखर येतोय. थोडा कटत खरं कटत आहे आवाज. ताई थोडा कटत कटत यायला आवाज. बरं 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 बरं. लेफ्ट यायलाय का आवाज आता सर्वांना? हो याला बरोबर याला आहे. हो ताई, छान आहे ना. ठीक आहे. छान आवाज यायला. पान नंबर सांगा ताई. पान नंबर सांगा. पहिलं चौपाई पहिलीच आहे. आणि नाही का लक्षपूर्वक सगळ्यांना काय करायचं बघायचं. रोज आपला ग्रंथ काढायचा आणि ग्रंथामध्ये बघायचं. रोज बघून ग्रंथ समोर ठेवायचा आणि श्रवण करायचं. म्हणजे रोज रोज पान नंबर आपल्याला आठवणीत राहणार नाही असं होणारच नाही, आहे का नाही? त्याच्यासाठी काय करायचं, रोज ग्रंथ काढायचा, आपलं आपलं लक्षामध्ये राहू द्यायचं आणि पान नंबर वगैरे सगळं सगळं काय करायचं व्यवस्थित तिथं एखादा कागद ठेवायचा नाही तर काहीतरी ठेवायचं खून म्हणून की आपला हे आता काय झालंय सुरू आहे असं काय करायचं सगळ्यांनी. कारण आता कसं करायचं, आपण कसे आहोत, आता आपण वेदांत शास्त्र शिकायला लागलोत. आपलं वाटचाल कुणाकडे आहे, साधक अवस्थेकडे आपली वाटचाल चालली. मग साधकानं गबळ राहायचं नसते, आहे का नाही? भोळा भाव आणि देवा पाव इथं जमत नाही, इथे पाहिजे जातीचे. महाराज म्हणतात एर गबाळ्याचे काम नो हे. गबाळ खात आता सोडून द्यायचं, आहे का नाही? आता गबाळ खात संसारामध्ये चाललं तर चाललं, पण परमार्थामध्ये काय करायचं, तत्परायण अहर्निशी. नेहमी आपण काय करतो, दृष्टांत पाहत असतो बघा. कुणाचा? बॉर्डरवरच्या शिपायाचा. बॉर्डरवरचे शिपाई कसे असतात? नेहमी कसे असतात? सावधान. कारण का बरं? जर त्यांचं लक्ष जर इकडं तिकडं गेलं की त्यांची अवस्था काय होणार आहे, त्यांचा परिणाम काय होणार आहे हे त्यांना चांगलं माहिती असते. तसं आपण पण काय करायचं, नेहमी सावधगिरीनं
राहण्याचा प्रयत्न करायचा असतो. पुन्हा म्हणून तर जे साधक असतात ते नेहमी सावधच असतात बरं का, तत्परायणच असतात. मुमुक्षूला कारण मुमुक्षू पण त्याच्यामध्येच मोडतो बरं का, कारण ती अवस्था मुमुक्षूला प्राप्त होणार असते, दुसरं कुणालाच होणार नसती. असो, चला आज आपलं काय आहे तर पहिला दृष्टांत पंचीकरणामधला आपल्याला आज बघायचा आहे. मग आता जीव जो आहे है की नाही, मग ह्या जीवाला अनादी कालापासून काय झालेलं आहे कुंदा महाराज? भ्रम. आता मी ज्याचं नाव घेतलंय ना त्याच भ्रम उत्तर द्या. झालाय. अनादी कालापासून जीवाला भ्रम झालाय. काय करायचं असते तुमचं, तपासाचे असते कोण अभ्यास करतय कोण अभ्यास करत नाही, मला कळायला पाहिजे का नाही. म्हणून काय करायचं, मध्ये मध्ये अजिबात बोलायचं माऊली नाही. माऊली मला विचारित जा, हात नाही बर का माझं. बरं बरं बरं, चालते विचारेन हा. ठीक आहे. बघा असा उत्साह असला पाहिजे की मला पण काय व्हावं, विचारावं. आणि प्रत्येकालाच उत्साह लागलेला असतो है का नाही. आता सगळ्यांना काही आपलं विचारणं होत नाही, तरी पण मी काय करत असते, प्रत्येकाला विचारण्याचा प्रयत्न करतच असते. ठीक आहे. आता हा होता अदुगर शिव. जीव का झाला बरं? अदुगर होता शिव आहे का नाही, मग हे जीव कस काय झाला बरं? कशामुळे जीव झाला संध्याताई? पुष्कळ दिवसाचा आपल्याला भ्रम होता म्हणून. बर. शालिनी ताई, जीव का झाला? अयोध्या उपाधी लागली म्हणून जीव झाला. हा बरोबर आहे. ते अविद्येची सांगता सांगता ताई हे उपाधी. सांगितलं मी. हा जय जय. म्हणून प्रश्न ऐका ना, कसं असतं सगळ्याला येते हो, पण ते आपल्याला काय होते पक्का निश्चय नसते, म्हणून ते विचारायचं असते. कारण का आपल्याला कळावं. हे प्रश्न कशामुळे विचारायचे माहितीये का, सगळ्यांच्या लक्षामध्ये यावं. बारकाई बारीक गोष्टी काय व्हावं, लक्षामध्ये यावं, उतरावं, म्हणून विचारायचं असते. हे की नाही, कारण एवढं खोलवर आपण काय करत नसतो, सुरुवातीला अभ्यास करतच नसतो, म्हणून विचारावं लागत असतं बरं का. ठीक आहे. आता अविद्या उपाधी लागलेली आहे म्हणून काय झाला, जीव झाला. मग ह्याला भ्रम का झाला? हे भ्रमात का पडला? पुष्कळ दिवसाच्या भ्रमात का पडला? त्याला भ्रम का झाला? कारण अविद्येची उपाधी लागली, असं पण आपण म्हणू शकतो. पण पहिले जीव झाला आणि मग हाय झाला हा भ्रमामध्ये पडला. ठीक आहे. बर, भ्रमामध्ये पडला ते पडला, स्वतःच काय झालं स्वरूप विसरला. आणि काय म्हणू लागला मग स्वतःला? हा स्वतःला काय म्हणू लागला? मी पलसेवा मेंढा आहे, मेंढा. जीव, मनुष्य आहे. मी जीव आहे असं म्हणू लागला तो. एकच मिनिट हा. मी ज्याचं नाव घेतलं त्यांना सांगायचं आहे का नाही. आणि हातवरी करा ना तुम्ही. मी प्रत्येकाला नवीन तर आले ना, नवीन लोकांना जर हातवरी केला की मला लय आवडतंय. मी पहिले शोधत असते नवीन कोणी आहे का, आणि त्याला विचारत असते माहिती का. त्याच्यासाठी काय करा, त्याला सांगायची इच्छा आहे ना त्यांना पटकुनी हातवरी करायचा. आणि सगळेजण सुशिक्षित आहेत, सगळ्यांना कळतं हात कसा वरी करायचा आहे की नाही. ज्याला नाही कळलं त्यांना सांगायचं गडबडीसारखं की मला हातवरी करता येत नाही, मग मी त्यांना विचारत जाईल. ठीक आहे, बरोबर आहे. अनादिकालाची भूल पडलेली आहे, अविद्येची उपाधी झालेली आहे, आणि म्हणून हा जीव झाला. आणि तो जीव झाला आणि काय करू लागला, घेऊन या छंद माझे माझे स्वतःला देह समजू लागला. आणि देह समजून त्याचं वास्तव स्वरूप होतं कोणतं, सच्चिदानंद, त्याला काय झाला विसरला. आणि म्हणून आता त्यानं वर्णाचा, धर्माचा, जातीचा, पंथाचा सगळा काय घेतला, अहंकार घेतलेला आहे. म्हणून काय झाली, त्याची विपरीत बुद्धी झाली. बुद्धी कशी झालेली आहे, दुर्बुद्धी झाली, विपरीत बुद्धी झालेली आहे. आणि ते बुद्धीचं तर वैभव सांगितलंय महाराजांना, ह्याची तर बुद्धी काय झाली, विपरीत झालेली आहे. मग त्या बुद्धी विपरीत कशी झाली, त्याचं वर्णन काय केलेलं आहे ह्या दृष्टांताच्या द्वारे सांगितलेलं आहे. आणि ती कशी सुधरती बुद्धी, तिला कसं सुधरून घ्यायचं हे पण काय केलेलं आहे इथं सांगितलेलं आहे. कारण विपरीत बुद्धी झाली ना, म्हणून तर भ्रम झाला, म्हणून तर जीव झाला, म्हणून तर इतक्या खालच्या पातळीवर आलेला आहे. तर बघा, भ्रमाच्या विपरीत बुद्धी विषयक दृष्टांत. सगळ्यांना दृष्टांत व्यवस्थित ऐका, नाही समजलं विचारा दृष्टांत पूर्ण झाल्यावर. आणि मग मी तुम्हाला हा दृष्टांत विचारणार आहे बरं का. सगळ्यांना हा दृष्टांत पाठ करायचा.
दृष्टांतच नाही तर सिद्धांत सुद्धा काय झाला पाहिजे आपल्याला सांगता आला पाहिजे. दृष्टांत तर समजा सगळ्यांना येईल सांगायला, पण सिद्धांत जो आहे ना, आता कसं असतं भाग्यवानाला दृष्टांत येईन सांगायला, पण जे अहो भाग्यवान आहेत ना त्याला सिद्धांत सुद्धा सांगता येतो बरं का. म्हणून आता आपण अहो भाग्यवान बनायचं का नुसतं भाग्यवानच राहायचं हे तुम्ही ठरवायचं. बघा समजा कोणी एक ब्राह्मण एक दिवस काय पिला म्हणले, पुष्कळ भांग पिला. एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणानं काय केलं, नशा केली म्हणजेच भांग पिला. आणि भांग पिला तिच्या कैफात तो आपलं ब्राह्मण, कारण नशा केली, भांगेची नशा केली आणि कैफ चढला त्या ब्राह्मणाला, नशा चढली त्या ब्राह्मणाला. कसं असतं माहितीये का, कोणतीही नशा भयानकच असते का चांगली असती नाही. आपण बघतोय एखाद्यानं दारू पिली तर दारूच्या नशेत त्याला काही सुधारतंय का. आता हे भांग वगैरे हे तरी आपल्याला समजा माहिती नाही, पण दारू जी प्रसिद्ध आहे सगळ्यांना माहितीये, त्याला सुधारतंय का त्या माणसाला, नाही. कारण का ती नशा आहे, नशा आहे म्हणून त्याला सुधरत नाही. नशा उतरल्यावर त्याला कळतं सगळं. तसंच ह्या ब्राह्मणाला झालंय, त्यानं पिला भांग आणि त्याला चढला कैफ, नशा चढली कशाची, त्या भांगेची. आणि काय झालं, नशा चढल्यावर काय झालं तर आपलं स्वरूप विसरून गेला. आपण ब्राह्मण आहोत हेच तो विसरला. बघा बरं काय विसरलाय, ब्राह्मण पण विसरलं. कोण विसरलंय, ज्यानं भांग पिली ते. काय विसरलं, आपलं ब्राह्मण पण विसरून गेलं. ठीक आहे बरं. आणि काय मग बरं, विसरलं तर विसरलं, चुपचाप बसायचं ना, नाही. विसरलं चुपचाप नाही बसायलं. मी शूद्रच आहे, ब्राह्मण उत्कृष्ट आहे ना. वर्ण किती सांगितलेत शालिनी ताई, 4 सांगितलेत ताई. हा बस 4च. हा ठीक आहे बरोबर आहे. आता 4 वर्ण कोणते, गडम महाराज बोला. 4 वर्ण कोणते, झाला नाही विषय. शूद्र शूद्र हा शूद्र ब्राह्मण वैश्य आणि शूद्र ब्राह्मण वैश्य आणि क्षत्रिय युद्ध करणारा. आता बघा मी तुम्हाला सांगितलं ना मध्ये मध्ये बोलायचं नाही. तुम्ही मग काय करा, हात वरी करा ना, नाही तर मग मला विचारा, म्हणा मी विचारीन. त्यालाच जरासं काय करायचं, आठवू द्यायचं. नाही आठवलं तर दुसऱ्यांना आपण विचारतोच. लगेच कुणीच म्यूट उघडायचं नाही, बोलायचं नाही बरं का. दक्षता पाळा, सगळ्यांनी काळजी घ्या. कारण सगळ्यांना अभ्यास करायचा आहे, सगळ्यांना आपल्याला नावेत बसायचंय मोक्षाच्या, हे की नाही. आणि त्या बसल्यावर आपण काय होणार, कारण आपण एकटंच बसायचं नाही, सगळ्यांना सोबत घेऊन बसायचे बरं का. म्हणून काय करायचं, सगळ्यांना चान्स देण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. तर मग 4 वर्ण सांगितले, बरोबर आले. मग आहे कोण सगळ्यात उत्कृष्ट वर्ण कोणता सांगितलेला आहे, सगळ्यामध्ये क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे आणि ब्राह्मण. हे ब्राह्मण सगळ्यामध्ये काय सांगितले, उत्कृष्ट म्हणजे श्रेष्ठत्व ब्राह्मणाला दिलेलं आहे. का बरं माहितीये का, का श्रेष्ठत्व दिलं ब्राह्मणाला, कारण हे 4 जण आहेत. कोण कोण 4 जण आहेत आता बघितलं, वैश्य आहे, शूद्र आहे आणि क्षत्रिय आहे आणि ब्राह्मण. तर बघा जे शूद्र आहेत त्यांचा जन्म जो आहे ना भगवंताच्या पायातून झालाय. मग का कनिष्ठपणा आला, कारण पायातून जन्म झालेला आहे म्हणून. बर जे वैश्य आहेत त्यांचा जन्म मांड्यातून झालेला आहे आणि जे क्षत्रिय आहेत त्यांचा जन्म भावातून आणि ब्राह्मणाचा मुखातून, म्हणून त्यांना श्रेष्ठत्व दिलेलं आहे बरं का. असं मग असं विपरीत ते बरगळू लागला. कोण, तो ब्राह्मण काय म्हणू लागला, आपल्या जातीला सोडलं, आपलं वरिष्ठपणा सोडला आणि मी शूद्र आहे, मी वैश्य आहे, मी क्षत्रिय आहे, असं तो बडबडू लागला. बर तो बडबडू लागला. कोण बडबडू लागला, तो ब्राह्मण बडबडू लागला. बरं तो ब्राह्मण का बडबडू लागला, शिंदे महाराज, शिंदे ताई बोला. तो ब्राह्मण असं विपरीत का बडबडू लागला, शिंदेबाई. त्याला टाईप झाला होता ना, ते निशा पिली होती ना, त्याच्यात ते बरोबर लागला ती कायपाच्या निशामध्ये. बरोबर आहे. त्यानं काय केली होती, नशा, भांग पिला होता त्यानं आणि त्या भांगेचा काय झाला, कैफ चढला
आणि त्यानं काय केला, त्या कैफेच्या नशेमध्ये आपलं ब्राह्मण पण विसरून मी शूद्र आहे, मी वैश्य आहे, मी क्षत्रिय आहे असं विपरीत बरबळू लागला. बर, तरी पण अशा त्याच्या विपरीत बोलण्याच्या वेळी बोलल्याप्रमाणे तो ब्राह्मण नाहीसा होऊन खरोखरीच शूद्राधिक झाला असे काही झालं नाही. आता तो विपरीत बोलू लागला. कोण कोण बोलू लागला? तो ब्राह्मण, है का नाही? बरं, त्यानं असं विपरीत बोलला, कितीही बरबळला, काय विपरीत, तरी पण त्याचं खरं स्वरूप गेलं का? त्यानं जरी म्हणत असेल मी कोण आहे, क्षत्रिय आहे, शूद्र आहे, वैश्य आहे, पण त्याचं खरं पण जातंय का? नाही ना जात. तो ब्राह्मणच राहणार ना. त्याला किती जरी म्हणला तरी त्याचं मूळ स्वरूप जातंय का? जात नाही. तो ब्राह्मणच आहे, फक्त नशेमध्ये बडबडाय लागलेला आहे. म्हणून तो किती जरी म्हणला त्याचं मूळ स्वरूप जाणार नाही, तर तो ब्राह्मणच राहणार ना. मग तो जे विपरीत बोलत होता ते केवळ कशामुळं? केवळ कैफामुळं, केवळ त्या नशेमुळं. कोण बोलू लागला? हा ब्राह्मण, बर का. आता तसंच हा जीव आहे बरं. ब्राह्मणाच्या ठिकाणी त्या जीवाला धरायचं. मी सिद्धांत पण सांगणार आहे तुम्हाला पुढे, पण आता थोडं थोडं सांगितलं तर तुमच्या लक्षात येईल. ते ब्राह्मण म्हणजे जीव, आणि ह्या जीवाला काय झाली? अविद्या रूपी नशा झाली. अविद्या रूपी ह्यानं काय केलेलं आहे? भांग पिले, आणि त्याच्यामध्ये काय झालेले आहे? ह्याला नशा चढली. त्या नशेमध्ये हा जीवात्मा स्वतःच स्वरूप कोणतं आहे? सच्चिदानंद. हे स्वरूप कुणाचं आहे? माझं आहे. मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे. पण त्यानं काय झालंय? त्या नशेमध्ये एवढा गुंग झालाय हा जीव, अविद्यारूपी नशेमध्ये. आणि त्या अविद्यारूपी नशेमध्ये गुंग झाल्यामुळं तो काय बोलायला लागलाय? जे नाही ते. काय बोलायलाय मग कदमताई? हा जीव काय बोलायला लागलाय? जे गुरुजी, ते हा, नशेच्या योगामध्ये काय म्हणायला, मी क्षत्रिय आहे, शूद्र आहे, वैश्य आहे असं बोलू लागला ब्राह्मण. आणि जीव काय म्हणायलाय, तर मी देव आहे, मनुष्य आहे असं बोलायलाय जीव. बरोबर आहे. ठीक आहे. अंजली ताई, जीव काय बोलायला लागलाय? जीव म्हणतो की मी शूद्र आहे, वैश्य आहे, हे असं विपरीत बोलू लागला. बोलू लागला तो. बर, तो जे आहे मी शूद्र आहे असं विपरीत बोलू लागला त्यानं. ठीक आहे, ठीक आहे. ज्योतिताई, जीव काय बोलायला लागलाय? तो भांगेच्या नशेमध्ये असल्यामुळे मी शूद्र आहे, मी क्षत्रिय असं बरळू लागला होता. वैश्य मी आहे. बर, हे ब्राह्मण म्हणायला. कैफानं त्याला पछाडलेले होते ना, कैफानं. बर त्यामुळे त्याची बुद्धी. बर, ठीक आहे. शोभाताई. जय गुरुदेव. हम्म, कैपाली बोलत होता, मी शूद्र आहे, मी वैश्य आहे, मी क्षत्रिय आहे. जय गुरु. बर. मंगलताई बच्चेवाडा बोला बरं. जीव काय करायला लागलाय? मंगलताई नाहीत का? नाहीत वाटतं. रामकृष्ण हरी ताई. हा, जीव काय करायला लागलाय? थोडं कामात आहे, मी पुन्हा बोलते. मला हातवरी करता येत नाही ताई, मी सांगू? हा, बोला ना. बोला बोला, परसिवारताई बोला. रामकृष्ण हरी प्रमिला, ताई. प्रमिलाताई बोला. त्या मला खूप नशा चढली होती आणि ते नशेच्या ह्याच्यात म्हणू लागला मी क्षुद्र आहे, मी वैश्य आहे, मी क्षत्रिय आहे असे विपरीत बोलू लागला. पालसकरताई बोला. रामकृष्ण हरी ताई. जीवाला अविद्या उपाधी लागली, त्याच्यामुळं तो आत्मस्वरूप विसरून बसला आणि देहाला मी मनुष्य आहे, मी अमुक आहे, टमुक आहे, मी ब्राह्मण आहे असा म्हणू लागला, मी क्षत्रिय आहे. रामकृष्ण हरी ताई. हा, बर बर, ठीक आहे. संजीवनी ताई बोला. जीव हा अविद्येमुळं
विसरून गेला होता. त्यांनी नशा चढली होती त्याला. तर त्याने म्हणू लागला, मी देह आहे, हे संसार माझा आहे, हा मुलगा माझा आहे, हे सगळं संसारातले सगळं माझं आहे, असा म्हणू लागला तो जीव. बरोबर आहे, तुमच्या लक्षामध्ये आलं. आता ते ब्राह्मण काय झालं, आपल्या जातीला विसरला, क्षत्रिय वैश्य असं म्हणू लागला आहे की नाही. तसं हा जीव जो आहे त्यानं पण आपल्या स्वरूपाला विसरला. सच्चिदानंद हे त्याचं स्वरूप आहे. जसं ते ब्राह्मण पण विसरलं का नाही नशेमध्ये, तसं यानं जीवाला आपलं स्वरूपच विसरून गेला. सच्चिदानंद हे स्वरूप आहे त्याचं, ते विसरून गेला आणि काय म्हणालाय, मी देह आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी उंच आहे, मी ठेंगणा आहे, मी जाडा आहे, मी पातळ आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, मी जन्मतो, मी मरतो, मी जातो, हे वगैरे वगैरे सगळे धर्म कुणी लावून घेतले, जीवानं. बघितलं, हा म्यूट करा. बघितलं तर कोण आहे, सच्चिदानंद स्वरूप परमात्मा. जसं त्या ब्राह्मणाला कशामुळे नशा चढली होती, त्या कैफा भांगीची नशा चढली होती, है का नाही. तशी जीवाला नशा कशाची चढली, अविद्येची चढली. आणि त्या अविद्येच्या नशामुळे हा जीव काय व्हायलाय, बडबडाय लागलेला आहे. पुढे बघा. मग आता विपरीत बोलत होता ते केवळ कैफामुळे. त्यानंतर काही वेळाने त्याला त्याचा एक हितेच्छू भेटला, त्याचा मित्र भेटला. कुणाला भेटला, त्या ब्राह्मणाला. आणि त्यानं काय केलं, त्याचा जो कैफ उतरावा, कारण ते विपरीत बोलायला लागले ना, जे नाही ते बोलायला लागले. मग त्याला दया आली ना त्याची, त्या मित्राला काय झाली, त्याची दया आली. अरे माझा मित्र आहे, स्वतः ब्राह्मण आहे, आणि ब्राह्मण असून ते नाही ते बोलायला लागलाय, जे नाही ते बोलायला लागलाय. त्याचं किती वरिष्ठ आहे, ब्राह्मण पण असून तो विपरीत बोलायला लागलेला आहे. म्हणून त्याला दया आली. आणि म्हणून त्यानं काय केलं माहितीये का, तूप आणि दही त्याला खायला दिलं. तसंच असतं जेव्हा ह्याला सुद्धा हे काय झालेलं आहे, अगदी म्हणजे महाराज सांगतात, आपलं स्वरूप सोडून अगदी खालच्या पातळीला आले आहे. काय जीव जो आहे तो देवरूपच आहे, पण ह्याला समजच न झालाय त्या नशेमुळं, अविद्येच्या अगदी खाली आलेला आहे. आणि तरी त्यांना तरी वैराग्य आहे. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतवणिया राहती, तैसे असावे संसारी. तसं असावं म्हणतात तुकोबाराया. पक्षासारखं तरी आहेत का म्हणले तुम्ही ना, हे मनुष्य पक्षासारखी बी नाही. हे म्हणले ते पक्षी तरी तेवढा चारा एक फक्त एका दिवसाचा बी नाही, तेवढ्या पुरताच विचार करतात. आणि हे तर म्हणले पिढ्याना पिढ्याचा विचार करते. म्हणजे किती खालची दरा, किती खालची अवस्था ह्या जीवाला आलेली आहे. म्हणून इथं महाराज सांगत आहेत की ह्या जीवाला काय झालेली आहे, एवढी नशा चढलेली आहे अविद्येची, आणि तो एवढ्या खालच्या पातळीवर आलेला आहे. हे त्या संत महात्म्याला देखवत नाही ना. बुडत हे जन न देखवे डोळा, त्यांना देखवत नाही, त्यांना समजत नाही, त्यांना कळाले, ह्यांना समजत नाही. म्हणून आता काय करायचं आहे, तर ह्यांना उद्धरून जाण्याचा मार्ग दाखवायचा आहे. ह्यांना काय करायचंय, ह्यांच्या स्वरूपापर्यंत नेण्याचा मार्ग दाखवायचा आहे. म्हणून संत महात्मे काय करतात, तळमळीनं सांगण्याचा प्रयत्न करतात की बाबा हे काय होईल, सुधरण. आज नाही सुधारणार, उद्या नाही. जसं लहान लेकराला आई काय करत असते, सांगतच असते का नाही, आता नाही मानणार, नंतर तरी ऐकन, नंतर तरी ऐकन, तर एक दिवस ऐकत आहे. तसं मग हे संत महात्मे आपल्या ह्या लेकरांना काय करत असतात, सांगत असतात. बाबा आज नाही उद्या, उद्या नाही परवा, एक ना एक दिवस काय होईल ह्याच्यावरती बोध बिंबन, आणि एक दिवस काय होणार आहे ते बोधाकार ह्याची वृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तसं त्याला कोण भेटला, एक त्याचा मित्र भेटला त्या ब्राह्मणाला, आणि त्यानं काय केलं, त्याला तूप आणि दही खायला दिलं. मग आता तूप आणि दही खायला दिल्याच्या योगानं काय झाला, त्याचा कैफ जो होता तो पूर्ण उतरला. त्या ब्राह्मणाचा काय झाला म्हणले, जो कैफ होता तो राहिला का, राहिला नाही. पूर्णतः काय झाला, कैफ उतरून गेलेला आहे. मग आता उतरल्याच्या नंतर कैफ तो स्वतःला काय म्हणू लागला, आता कैफ उतरल्याच्या नंतर ब्राह्मण.
आहे का नाही. त्यानंतर तो ब्राह्मण, आपण ब्राह्मण आहो असंच तो म्हणू लागला. त्याला आपली खरी ओळख झाली. अरे मी तर शूद्र नाही, मी तर क्षत्रिय नाही, मी तर वैश्य नाही, तर मी कोण आहे? मी ब्राह्मण आहे. तो ब्राह्मण काय म्हणू लागला? मी ब्राह्मण आहे. आता बाकीचे लोक त्याला म्हणू लागले, कोणी कितीही वेळेस त्याला सारखं हिणवू लागले, अरे तू क्षत्रिय आहेस, तू शूद्र आहेस, तू वैश्य आहेस. ते म्हणते नाही नाही, काही म्हणू नका, मी कोण आहे? मी ब्राह्मणच आहे. मग हे असं विपरीत का बरं बरबळू लागला होता? तो ब्राह्मण जो आहे विपरीत बरबळू लागला का बरं? तर त्याला काय झाली होती? नशा चढली होती, है का नाही? आणि म्हणून तो बरबळू लागला. मग ती नशा केव्हा उतरली बरं त्या ब्राह्मणाची? कुंदा महाराज, त्या ब्राह्मणाची नशा उतरली, पण केव्हा? त्याला त्याचा हितेसू भेटला आणि त्यानं दही आणि तूप पाजलं, मग त्याची नशा उतरली. हा बरोबर आहे. त्याला काय केलं? दही आणि तूप पाजलं की काय झाली? नशा पूर्णतः उतरली. कुणाची? त्या ब्राह्मणाची. बर, मग नशा उतरल्याच्या नंतर ते स्वतःला काय म्हणू लागलं? क्षत्रियच म्हणू लागलं, वैश्यच म्हणू लागलं, काय म्हणू लागलं ते स्वतःला? शोभाताई, मी ब्राह्मण आहे म्हणू लागला. हा, मग तो अहंकार घेऊ लागला का शुद्र क्षत्रिय वैश्याचा? नाही घेऊ नाही लागला. नाही, घेतला नाही. मग मी कोण आहे? फिकर लावला ब्राह्मण. ना. असं काय करू लागला? तो म्हणू लागला. मग आता तसंच आहे, जोपर्यंत काय आहे? नशा आहे, तोपर्यंत त्याला स्वरूपाचं ज्ञान होत नाही. लक्षात राहू द्या. जोपर्यंत ब्राह्मण नशात होता तोपर्यंत शूद्र वैश्य क्षत्रियच म्हणू लागला. पण नशा उतरल्या बरोबर कुणी किती म्हणू द्या, ते ब्राह्मण मी आहे असं म्हणायला तयारच नाही. मी कोण आहे? तर मी आपलं आहे, मी क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे असं म्हणायला तयार नाही. मी कोण आहे? तर मी ब्राह्मण आहे. नशा उतरल्याच्या नंतर मग आता जीवाला अविद्या रूपी काय आहे? कैफ चढलेला आहे, नशा आहे. जोपर्यंत हे अविद्या निवृत्त होणार नाही जीवाची, तोपर्यंत ह्याच स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. आता जरी आपण किती जरी ब्रह्मज्ञान काय करत असून, ऐकत असू, सांगत असू, हाय का नाही, कीर्तन प्रवचन आपलं चाललेलं असेल, लोक वाह करत असते, पण अगोदर आपल्या मनाला प्रश्न करायचा की हे म्हणा, हे तुला कसं वाटायला लागले? लोकांना वाह केलेली बरी वाटायली का तुला? आणि खरंच तुझी वाह होत असती का? ह्या देहाची व्हायली वाह का तुझी व्हायला लागली? आणि तुला हे जर गोड वाटत असेल तर अजून तुझं अज्ञानच आहे बरं का. म्हणा, अजून तू अज्ञानीच आहेस, अजून तू ज्ञानी झालेला नाही. लोकांची स्तुती बरी वाटायला लागली, तुला अहंकार चढायला लागलेला आहे, मला येते असं वाटायला लागलेलं आहे, ऐक नाही, म्हणजे अजून तुझं अज्ञान पण गेलं का? अजून तुझं ज्ञान प्रगटलं का? नाही प्रगटलं. बर, अजून जर कर्तव्य शिल्लक असेल, अजून नशा उतरलेली नाही, अजून देहाचे चोचले जर पुरवीत असेल तर अजून नशा उतरलेली नाही, असं नाही बरं का. मला वाटत असं की मग असं आता मग मी हे करायचं नाही, ते करायचं, मग काही एकाच जागेवर बसायचं का? मग काहीच करायचं, तशातला प्रकार नाही. प्रारब्ध जे आहे, प्रारब्धाच्या ठिकाणी देहाने, महाराज म्हणतात ना, देहाने माते प्रारब्ध कर्म. जसं प्रारब्ध आपलं तिकडं जाऊ द्यायचं, आहे का नाही. पण अट्टाहास करायचा नाही, एवढं लक्षात राहू द्यायचं. साधकानं कोणत्याच नाही मला हेच पाहिजे त्याच्याशिवाय मला जमतच नाही. आता हे काय करायचं? कारण देहाचे लाड पुरवायचं नाही. खाली बसायचे काम पडलं बसा, खुर्चीवर बसायचं काम पडलं बसा, आहे का नाही. असं नाही मला तेच लागते, तेच आसन नाही, तिथंच बसायचंय मला, असं जमत नाही. कारण आपण कोण आहोत? साधक आहोत. आणि साधकानं काय करायचं नाही? जास्त अट्टहास करायचा नाही. स्वभावतः जे समोर जाईन ते काय करायचं? स्वीकार करायचं. कारण साधक असो, मुमुक्षु असो किंवा संत महात्मे, आचरण सुधरावं. संत कुणाला म्हणतात? ज्याचा विचार आहेत त्याला संत म्हणत नाहीत. विचार तर सगळ्याकडेच आहे, पण ज्याचा आचार शुद्ध आहे, विचार शुद्ध प्रत्येकाचा आहे. प्रत्येक जण लोकांच्या देखत शुद्ध विचार बोलणार. कोणी अशुद्ध बोलतंय का? आतापर्यंत तुम्ही ऐकलं का? कोणी म्हणते का मी असं आहे, मी तसं आहे, मी लय खराब आहे, मी असं आहे, मी ह्याचं असं केलं, मी त्याचं वाटोळं केलं? कोणी म्हणतंय का? नाही म्हणत. स्वतःनं कुणी सुद्धा आपली स्वतःची अपकीर्ती कुणीच म्हणत नाही.
कारण प्रत्येक जण म्हणते मी चांगलाच आहे, मी चांगलाच आहे, माझं असं माझं वगैरे. पण महाराज म्हणतात विचार जरी आणि शुद्ध जरी विचारामध्ये असेल, पण आचार कसा आहे हे तपासा. कारण आचारामध्ये जे शुद्ध असते त्याला संत म्हणतात, जे विचारामध्ये शुद्ध असते त्याला संत म्हणत नाहीत. म्हणून आपला आचार सुधारला पाहिजे. आपण नेहमी आचार सुधारण्याचा काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. कारण संसारी लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आपल्याला आढळला पाहिजे, आहे की नाही. एरवी तर लोकांना आढळू द्या, काही घेणं देणं नाही, पण आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे की ते संसारी आहेत आणि आपण कोण आहोत, तर आपण मुमुक्षू आहोत, आपण साधक आहोत आणि आपण असं वागायला नाही पाहिजे. हे आपल्यामध्ये वर्तणूक परिवर्तन घडलं पाहिजे, तरच आपल्या हे ऐकण्याचा फायदा. म्हणजे थोडं थोडं काय व्हायले आपल्याला आता परिवर्तन व्हायले असं आपण समजावं. आणि जर होतच नसेल मग ऐकून उपयोग नाही, ऐकून काहीही उपयोग नाही. मग त्याच्यामध्ये त्या संसारिकामध्ये आणि आपल्यामध्ये जर काही फरकच नसेल तर काय उपयोग झाला. मग त्यांना ऐकलं काय न ऐकलं काय, ऐक नाही, त्याच्यासारखीच अवस्था ह्याची व्हायला लागली, त्याला बी तीच अवस्था आणि ह्याला बी हीच अवस्था. मग तू एवढा वेळ सगळा हे करून ऐकू लागला, तुझा उपयोग काय झाला. म्हणून काय करायचं, आचरण सुधारण्याचा प्रयत्न. आपला मूळचा स्वभाव जे आहे, ऐक नाही, आता देहाचा स्वभाव सोडून द्यायचा आणि आपला जो स्वभाव आहे मी सच्चिदानंद. कारण सच्चिद आनंद स्वरूपाची प्राप्ती केव्हा होती, सच्चिदानंद स्वरूप जे आहे हे आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय तेव्हा काय करावं लागतंय बरं, सद्गुरु मुखातून ज्ञान घ्यावं लागतं. बर, अजून कोण सांगतंय, मीराताई. मी सांगू. हा सांगा ना. सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जावं लागते अगोदर. विमलताई बोला ना, विमलताई, आशाताई. सांगू ताई. रामकृष्ण हरिताई. काम क्रोध आदी राक्षसांना बाजूला करून अज्ञान घालावं लागतं. रामकृष्ण हरिताई. बर, ठीक आहे. सांगू ताई. हा सांगा. आपले आचार विचार चांगले पाहिजे आणि सद्गुरु चरणाच्या आपण त्यांच्या सानिध्यात राहिले पाहिजे ताई. जय गुरुदेव. बर, सांगू ताई, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळ या सद्गुरूकडून जाऊन आपण ज्ञान शिकलं पाहिजे. बरं, मी प्रश्नच काय विचारला सांगा बरं, मी प्रश्न काय विचारला. प्रश्न लक्षात येईन झाले. कदमताई, प्रश्न काय विचारला मी. जय गुरुदेव ताई. प्रश्न हे विचारला होता की आपल्याला आत्मस्वरूपाचे अनुभव येण्यासाठी काय करावं लागेल. कुंदाताई, हेच प्रश्न होता का. प्रश्न काय होता. काही प्रश्न काय होता सांगू का ते. सच्चिदानंद स्वरूप. आता तुम्हाला सगळ्यांना एकदम बोलायचं नाही, कितीदा सांगायचं, ज्याला विचारलं त्याला उत्तर द्यायचं. मग मी विचारतेच की एक एकाला. बोला कुंदाताई. बर, विमलताई. जय गुरुदेव ताई. प्रश्न सांगा ताई डबल एकदा. आता मी तुम्हाला तेच विचारू लागले की बाबा मी प्रश्न काय विचारलाय, म्हणजे तुमचं लक्ष नव्हतं हे सिद्ध व्हायलंय. नाही ताई, लक्षातूनच ऐकला पण मी विसरून गेले बघा आताच्या आताच. ऐकला होता पण ते बघण्याच्या ह्याच्यात म्हणजे काय सांगितलं विचार करण्याच्या ह्याच्यात ते विसरून गेले. आता तुम्हाला विचारच प्रश्न. हे गुरुदेवताई, सच्चिदानंद स्वरूप होण्यासाठी काय करायचं, काय केलं पाहिजे. राईट. सच्चिदानंद स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचं, त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, हा काय होता प्रश्न. कुणी सांगितला. जय गुरुदेवताई, शिला राऊत. हा, राऊताईनं. खूप सुंदर बरं का. हे लक्ष ठेवायला पाहिजे, ऐका नाही म्हणले जायचंय कुठं जायचंय पत्ताच नाही, चाललो नुसतं परिश्रम, मरणाचं परिश्रम, सगळं सोडून द्या, पाठ सुरू व्हायलाय, पण काय चाललंय काहीच मिळ नाही. तसं आपल्याला जायचं सकाळपासून तयारी चालली, लागलंय रस्त्याला, कुठं जायचंय पत्ताच नाही, असं होऊ नये बरं का. लक्षात राहू द्या. ठीक आहे. सच्चिदानंद स्वरूप जाणून घेते वेळेस काय केली पाहिजे, तर ऐका, चित्ताची एकाग्रता.
काय केली पाहिजे? चित्ताची एकाग्रता केली, निर्विकल्प समाधी प्राप्त होते. आहे का नाही? चित्त जर आपलं काय झालं, सगळ्यामधून आपण खेचून आणलं, एका ठिकाणी स्थिर केलं, सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याच्या ठिकाणी. पण अगोदर काय करावं लागेल? एकाग्रता करावं लागेल ना, तर त्याच्यामध्ये समरस होईल. जर एकाग्रच नाही केलं चित्त तर कसं समरस होईल? आणि तेव्हा काय लागण? समाधान. आणि समाधान प्रत्येकाला पाहिजे, हे का नाही? प्रत्येकाला पाहिजे. म्हणून काय पाहिजे? आता चित्ताची एकाग्रता पाहिजे. आता पण आपल्याला हे पाठ आपण ऐकायलो, त्याच्याकरता पण तुम्ही हे काम करायला, ते काम करायला तुम्हाला वेळ नाही, ऐकून उपयोग आहे का? नाही, आहे का नाही? ऐकून उपयोग नाही. तुम्हाला मनाला समाधान वाटते, हा मी ऐकलं बस. पण काय गळी उतरलं? नुसतंच ऐकलं, गळी काही उतरणार नाही. म्हणून आपला पाठ सुरू होताना, आता आपण समोर नाही येत, जेव्हा आम्ही समोर बसायचं ना आमच्या सद्गुरु महाराजांच्या, टाचणी पडला तर आवाज यायचा, एवढा आमचा काय. आणि एक नाही, आम्ही 100, 150, 200 लोकांचा हॉल होता. ते काय टाचणी पडली तर काय व्हायचं म्हणले? आवाज. एवढी शांत अवस्था, एवढी शांत वृत्ती. आणि महाराज पाठ सांगायचे. आता आपलं पण आहे, पण आपलं आता दिसत नाहीत ना एकमेकाला आपण, हे का नाही? तुम्ही काय करायलात? कुणी झोपलंय, कुणी लोळायले, कुणी जेवत असन, कुणी इकडे काम करत असन, कुणी झाडून काढत असन, कुणी भांडे घासत असन, चाललाय पाठ ऐकणं. म्हणून काय करा? दक्षता. जेव्हा अर्जुनाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? की काय कर म्हणले? त्या माशीचा डोळा मारायचा होता. जर त्याचं इकडं तिकडे लक्ष जर गेलं असं तर त्याला ते लक्ष त्याचं साधलं असतं का? नसतं साधलं. तसं आपल्याला लक्ष साधायचंय ना. आपलं लक्ष काय आहे? तर आपल्याला मोक्ष पाहिजे, सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची. म्हणून लक्षच्या ठिकाणी साधून घ्यायचे. लक्षात राहू द्या बरं का. म्हणून सर्व इंद्रियाचे कान करून जर आपण श्रवण केलं, तर तुम्ही आता पंचीकरण जर ऐकलं ना, डबल तुम्हाला पंचीकरण ऐकण्याचं काम सुद्धा पडणार नाही. इतकं काय चाललंय आपलं पंचीकरण, आपण बारकाईने गेलो. पण तसं मी सांगायला तसं तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला काय होणार आहे? डबल पंचीकरण ऐकण्याचे काम पडणार नाही. तुम्ही पुढचे ग्रंथ ऐकताना आणखी, म्हणजे तुम्हाला ती अवस्था प्राप्त होईल. द्रष्टापर्यंत जाताना. आणि पुन्हा अनुभव नुसतं घ्यायचा आहे. पुढे काय करायचंय? नुसता अनुभव घ्यायचाय. पण त्या अदुगर आपल्याला काय करावं लागेल? कारण प्रापक भाव कुणाचा सांगितलाय? युंबरताई, प्रापक भाव कुणाचा सांगितलाय? गेल्या का झुंबरताई? बर, कोण सांगू शकते? आले ताई, थांबा. प्रापक भाव अधिकाराचा आणि फलाचा आहे. अधिकाऱ्याचा आणि फलाचा प्रापक भाव संबंध सांगितलाय. जर आपण अधिकारी जर झालो तरच आपल्याला हे पंचीकरणाचं काय होणार आहे? जे फळ आहे ते पदरामध्ये पडणार आहे. आणि जर आपण अधिकारीच नसतो, आपण इकडं तिकडं असं भटकायला लागलो, थाय का नाही? आता ऐकायला लागलो, थाय का नाही? मग तत्परायण पाहिजे का नाही? जे आपण विचारलंय, जे चाललंय ते आपल्याला कळालं पाहिजे का नाही? तर आपण तत्पर. नुसतंच ऐकायलो नुसतं मन इकडं तिकडे भटकलं, ते बी काही कामाचं नाही. ते बी काही कामाचं नाही. मन काय पाहिजे? आपलं इथं लागलं पाहिजे. म्हणून मन लागो रे हरिभजनी. म्हणून आपलं मन काय झालं पाहिजे? इथं लागलं पाहिजे. त्या मनाला पहिलेच बजावून ठेवायचं, हे म्हणा आता तू इकडं तिकडे जाऊ नकोस बघ. आता जर इकडं तिकडे गेलास तर यमच येणार आहे तुला न्यायला. म्हणून तू इकडं तिकडं भटकू नको आणि नीट त्या पंचीकरणाच्या शब्दाकडे काय कर? लक्ष ठेव. आवाज यायला ह्या मोबाईलातून, आणि आपलं दृष्टी कुठं पाहिजे? शब्दाकडं. आणि मोबाईलचा आवाज कानामध्ये, आहे की नाही? असं लक्ष काय करायचं? अगदी डोळ्यात तेल घालून बघायचं, म्हणजे आपलं लक्ष आपल्याला गाठता येईल. लक्षात राहू द्या. असं तर मग त्यानंतर तो ब्राह्मण, आपण ब्राह्मण आहो अशी आपली खरी जात ओळखून आपण शूद्राधिक आहो असे कोणी किती वेळाही सांगितले तरी मानिना. जोपर्यंत त्याला कैफाने पछाडलं होतं तोपर्यंत त्याची बुद्धी विपरीत झाली होती. त्याची बुद्धी विपरीत कैफानं झाली होती. आता तो जो ब्राह्मण आहे त्याला तूप आणि दही त्याच्या मित्रानं खायला दिलं. खायला दिल्याबरोबर त्याची नशा उतरली, आणि नशा उतरल्याच्या नंतर लोकांना त्याला किती जरी म्हणलं तू शूद्र आहे, क्षत्रिय, तरी तो काय म्हणू लागला? मी ब्राह्मणच आहे. इथपर्यंत आलं. पण पुढे काय सांगतात महाराज?
पुढे सांगितलेलं आहे, जोपर्यंत त्याला कैफाने पछाडलं होतं तोपर्यंतच त्याची बुद्धी कशी होती? विपरीत होती, है का नाही? ब्राह्मणाची बुद्धी विपरीत का होती? ब्राह्मणाची बुद्धी कुठपर्यंत विपरीत राहिली? ब्राह्मणाची बुद्धी कैफाने पछाडलं होतं म्हणून राहिली. कैफानं पछाडल्यामुळं ब्राह्मणाची बुद्धी विपरीत. लक्षात आलं का एवढं? तसाच प्रकारे का विचारलं तुम्हाला माहितीये का? कारण जीवाची तीच अवस्था आहे. कारण जीवाला काय झालेलं आहे, जोपर्यंत अविद्या आहे ना, अविद्येची नशा जोपर्यंत आहे ना, जी चुकीची समजूत आहे ना पुष्कळ दिवसाची जीवाच्या ठिकाणी, जोपर्यंत ही निवृत्त होणार नाही, जोपर्यंत पूर्णतः निवृत्त होणार नाही, देह मी, देहादिक संबंधी, जाती वर्ण पंथ, ऐका नाही, जोपर्यंत हे माझच वाटन तोपर्यंत तुझी नशा उतरली नाही, तुझी विपरीत बुद्धी सुद्धा गेलेली नाही, तुझी सुबुद्धी अजून आलेली नाही. आणि मग सुबुद्धी येण्याकरता जो महाराज सांगायला लागलेत, काही तर सांगितलं की जोपर्यंत त्याला कैफाने पछाडलं तोपर्यंत त्याची बुद्धी विपरीतच झाली होती. तसं जीवाला जोपर्यंत अविद्यानं पछाडलंय तोपर्यंत त्याची बुद्धी विपरीतच राहणार. म्हणून बाधित तरी करा ना, काय करा? अविद्येला बाधित करा. नाही ना लवकर निवृत्त व्हायली, बरं नाही तर नाही, पण ते नाही तरी म्हणा ना. नाही म्हणलं तरी झालं बरं का ह्याचं काम. पण ह्याला नाही कोणत्या तोंडानं म्हणावं असं त्याला वाटतंय. हे सगळं दिसायलंय, ह्याला नाही का म्हणू, आहे का नाही? पण नाही दिसायले, खरं वाटायले तरी सुद्धा शिकवायचे ह्याला. कारण अनादिकालाच्या संस्कारानं ते खरंच वाटणार समोरचं, आहे का नाही? आणि जन्मल्यापासून तेच ते मार आहे ना, आहे का नाही? हे देह तुझा आहे, हे तुझं आहे, हे सगळं आहे, हे घरदार, ह्याला आपलं माझं 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 हे लागलं होतं ना पिस्सा आपल्याला. आणि आता कुठं सांगायले हे तुझं नाही, कसा विश्वास बसन? विश्वास बसत नाही लवकर, आहे का नाही? ठीक आहे, पण आता शब्दावर तर भगवान सद्गुरूंच्या विश्वास ठेवावा लागेल. कारण तरले तरती का आणि काही विश्वास आहे, मग त्यांच्या शब्दावर, शास्त्राच्या शब्दावर विश्वास ठेवावा लागेल ना. मग शास्त्र सांगायले ना बाबा हे नाही, हे खोटं आहे, मग विश्वास ठेवावा लागेल का नाही? मग विश्वास ठेवून ते सांगायलेत म्हणून म्हणायचं काय हे मिथ्या आहे? नाही म्हणा वाटलं, आहे का नाही? लय कस तरी व्हायले मिथ्या म्हणायला, तरी म्हणायचं. बर हळूहळू म्हणून 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 मग एक दिवस काय होती, सवय लागती. हे खोटं आहे बघायची दृष्टी निर्माण होती. म्हणल्यावरच होत असते. एखादी खोटी वस्तू चार जर लोकांना ती सांगू लागलं ना सारखं सारखं खोटे, तरी पण ते सांगायला ना तर ते खरं वाटतंय की बाई चार खेप ते सांगायले, कदाचित ते खरंच असन असं वाटतंय का नाही? तसं मग आपण काय करायचं, खोटी वस्तू आपल्याला खरी वाटायली ना, आणि खरी वस्तू माऊली भाऊ असे नेहमी म्हणून घ्यायची बघा, मी देव नाही, मी देव नाही असं म्हणून सारखं म्हणून घ्यायची. काय करायचं तर फक्त हे मिथ्या आहे, हे खोटं आहे, हे नाही असा मनामध्ये काय करायचा नारा, सारखं खोटेपणा. म्हणून तर कारण जगत मिथ्यात्वाचा प्रसाद आपल्याला भेटला पाहिजे. कोणता प्रसाद भेटला पाहिजे? जगत मिथ्यात्वाचा. जोपर्यंत जगत मिथ्यात्वाचा प्रसाद आपण ग्रहण करणार नाही तोपर्यंत जीवन मुक्ती आपल्याला साधता येणार नाही. जीवन मुक्त अवस्था जर प्राप्त करून घ्यायची असेल तर जगत मिथ्यात्वाचा प्रसाद तुम्हाला घ्यावाच लागेल. तरच तुम्हाला काय होणार आहे, जीवन मुक्त अवस्था प्राप्त होणार आहे. तुम्हाला पुढे विदेह मुक्त अवस्था करून तुम्ही मोक्षाला प्राप्त होता. तोपर्यंत नाही, मग सुरुवातच मिथ्यापासून करावं लागत असते. म्हणून आता इथं सांगितलंय, काय सांगितलं की जोपर्यंत ह्याची विपरीत बुद्धी राहील, है का नाही? आता विपरीत बुद्धी कुठपर्यंत राहणार आहे? कैफानं पछाडलेला आहे तोपर्यंत. पूर्णतः जोपर्यंत कैफ जाणार नाही तोपर्यंत विपरीत बुद्धी सुद्धा ह्याची जाणार नाही, असा नियमच केलाय. कारण नियम असा आहे, कैफाचा नाश झाल्याशिवाय, कैफाचा नाश झाल्यावरच विपरीत बुद्धी राहू शकत नाही. तसा अविद्येचा नाश व्हावा लागतोय. जोपर्यंत पूर्णतः अविद्या जी नशा आहे ती निवृत्त होणार नाही तोपर्यंत ह्याला स्वतःचा देह मी नाही, ऐक नाही, देहादिक संबंधी माझे नाहीत, हे जे संत महात्म्याचं वाङ्मय सांगितलेलं आहे ना त्याच्यासारखा अनुभव ह्याला येणार नाही. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईन लया, किंवा बाप मेला, आजा मेला, बाप मेला, आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पण तू तोही तैसाची झाला.
हा, मग हे जे संत वाङ्मय आहे त्याच्यावर विश्वास सुद्धा बसणार नाही. म्हणून काय करायचं आहे, ही अविद्या जी आहे तिला निवृत्त करण्याचा प्रयत्न करायचा. निवृत्त होती कशानं? शब्दावर विश्वास, सद्गुरूच्या आणि शास्त्राच्या शब्दावर विश्वास ठेवायचा. ते जे म्हणायला लागले ते करण्याचा आपण प्रयत्न करायचा. नुसतं विश्वास आहे विश्वास आहे म्हणून, नुसता विश्वास आहे म्हणून बोलून दाखवायचं नाही. हा, मग विश्वास कसा आहे हे सिद्ध करून दाखवायचं. जसं एखाद्याला एक शिष्य होता, आहे की नाही? नाही, एक मनुष्य होता आणि तो गोसाई होता. मग त्याची परंपराच होती काय की भिक्षा मागायची. मग आता पुढे चालून त्याला मुलगा झाला. आता आपली परंपरा वाढावी आणि ही खंडित पडू नये. त्यानं मुलाला सांगितलं तू पण 4-5 घर मागत जा रोजचे. ते म्हणलं नाही, मी इंजिनियर आहे, मी काही मागणार नाही, मला शोभतंय का? नाही म्हणे, शुभ न शुभ आपला धर्म सोडायचा नसतो. नाही म्हणलं मी नाही मागणार. नाही म्हणलं कसं मागत नाहीस? त्यानं आपलं सगळे कपडे बिपडे शिवले, झोळी काका दिली आणि शंखही तोंडात खुपसला. सगळं केलंय ना, कशासाठी? भिक्षा मागण्यासाठी. आणि जा म्हणे माग. बाबा म्हणे ठीक आहे, तुम्ही सगळं केलं, तुम्ही मला कपडे भगवे घातले, तुम्ही मला काकामध्ये झोळी दिली, शंख तिला म्हणले तोंडामध्ये खुपसला माझ्या, पण सांगा बरं ह्याला फुकायचं आता कोणी? फुकू शकतात का तुम्ही? तसं गुरु महाराज सांगायले त्याला, सगळं पटकू पटकू सांगायलेत. कपडे घातले ह्या गुरु महाराजांना, झोळी दिली, शंख पण खुपसला, आता फुकायचंय कोणाला? ज्याची त्यालाच ना, ऐका नाही. तसंच आहे, तसाच प्रकारे ज्याची त्यानंच करावं लागतंय. आपल्यालाच काय करावं लागते. म्हणून तर उगीच म्हणले का आपुली आपण करा सोडवण, आपल्यालाच करावं लागतंय. फक्त मार्ग दाखवतात संत, संत दाखवून देतात, पण त्याच्यावर जाणं, तिथून चलणं हे ज्याचं त्याचं काय असतंय, कर्तव्य असतंय. मग मोक्षाला जायचं का अजून अधोगतीला जायचं हे ज्याच्या त्याच्याच हातामध्ये आहे, संतांच्या नाही. संत फक्त मार्ग दाखवत असतात आणि त्यानं त्या मार्गाने चलणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून महाराज म्हणतात की नियमच काय आहे की जोपर्यंत कैफाने पछाडलंय तोपर्यंत ते बुद्धी कशी राहणार? विपरीतच राहणार. हा नियम आहे. म्हणून कैफाचा नाश झाल्याशिवाय विपरीत बुद्धी जाऊ शकत नाही. कैफाचा नाश झाला, विपरीत बुद्धी काय झाली? निवृत्त होत असते आणि तो पूर्व स्वरूपामध्ये येत असतो. हा काय झालेला आहे? आपला दृष्टांत. आणि सर्वांना हा दृष्टांत कमीत कमी 2-4दा वाचायचा आणि उद्याच्याला न बघता सांगायचा. म्यूट उघडायचं, व्हिडिओ उघडायचा आणि माझ्याकडे बघून सांगायचा. पुस्तकात खाली बघायचं नाही. ज्यानं खाली बघितलं, इमानदारी, इमानी इदबर, आपली इमानदारी आपल्यापाशी, पुस्तकाकडे अजिबात बघायचं नाही. आणि म्हणून तत्पूर्वी सूचना तुम्हाला सगळ्यांना की उद्याच्या आज काय करा, 2-4दा वाचा, 4दा वाचा, 2दा वाचा, 3दा वाचा, ज्याला जितक्या वेळ वाचायची तितक्या वेळ वाचा, पण उद्याच्याला न बघता सांगा की काय करा, कृपा करा. असं आता राहिलेला दृष्टांत आपण बघितला. आता उद्याच्याला सिद्धांत प्रत्येकाकडून म्हणून घेणार आहे मी. ज्यांना इच्छा आहे, ज्याला सांगायची त्याच्याकडून म्हणून घेणार आणि मग मी सिद्धांताकडे वळणार आहे. राहिलेला विषय उद्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बाळासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संत जनो की जय.